नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। भारत कवितके महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित। रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी पुणे पत्रकार भवन येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके, मुंबई कांदिवली पश्चिम यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2025 मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं। विसावा सोशल फाउंडेशन आणि हिरकणी महिला विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे राष्ट्रीय युवा सामाजिक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी कला, संस्कृती, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला यांना राष्ट्रीय युवा सामाजिक संमेलनात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। भारत कवितके यांचा हा 1156वा पुरस्कार असून ही पुरस्कार संख्या पत्रकारिता, साहित्य, गीतकार व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याने मिळाली आहे। सांज माझ्या गावच्या दिशेने आकाश तारकांचे, अरे मी एकटा शोधतो मी किनारा, मी एक वृत्तपत्र लेखक आणि आयुष्य उसवताना हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे। तर उन्हाची सावली, धन्यवाद, हरवलेले क्षण हे 2 काव्य संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत। भारत कवितके यांचे मूळ गाव पंढरपूर आहे। लहानपणापासून अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून यशस्वी झालेले भारत कवितके साहित्यिक म्हणून संवेदनशील आहेत, पण पत्रकार म्हणून निर्भीड, बेधडकपणे वावरताना दिसतात। आयुष्य उसवताना हे त्यांच्या स्वतःच्या संघर्षमय जीवनावर वास्तव्य दर्शवणारे आत्मचरित्र साहित्य जगतामध्ये फारच लोकप्रिय झालं आहे। या आत्मचरित्राला 3 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षा भूमाता ब्रिगेड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की देवाने कधीही महिला पुरुषमध्ये भेदभाव केला नाही। त्यासाठी मी आंदोलन केलं व यशस्वी झाले। टीका विरोधकांना घाबरून घरी बसू नका, इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी। पुरस्कार मिळाले, आता आणखीन चांगली कामगिरी करा। या पुरस्कार सोहळ्यास तृप्ती देसाई, अभिनेता ध्रुव दातार, अनिल वेद पाठक, संदीप राक्षे, स्वाती तरडे, खराज सर, आयोजक, संयोजक शर्मिला नलावडे व विविध क्षेत्रातील पुरस्कार्थी पुरुष, महिला आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, कांदिवली, मुंबई। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।